नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः. नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः. आजचा चिंतनाचा अभंग माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा 3 चरणाचा आणि आत्मानुभव वर्णन करणारा असा दिव्य अभंग आहे. अभंगामध्ये माऊली म्हणतात, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी. पाहता पाहता मना न पुरेची धणी. देखिला देखिला माये देवाचा देवो. फिटला संदेहो निमाले दुजेपण. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी. बाप रुक्मा देवीवरू खूण बाणली कैसी. देखिला देखिला माये देवाचा देवो. फिटला संदेहो निमाले दुजेपण. माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा आत्मसाक्षात्कार झाल्यानंतरचा प्रेमानंदाचा, गुरुकृपेच्या अतीव आनंदाचा एक सुंदर अभंग माऊलींच्या मुखातून सहज अक्षर ब्रह्माच्या माध्यमातून बाहेर पडला आहे. अभंगाचा सरळ अर्थ फार सोपा आहे. महाराज म्हणतात की, हे सखे, योगी लोकांना योगाभ्यास करूनही ज्या परमात्म्याचे दर्शन अत्यंत दुर्लभ आहे, तो आज मला दिसला ग. सगळ्या देवांचा अधिपती जो भगवान श्रीकृष्ण, तो मी पाहिला. म्हणजे आत्मतत्वाचा साक्षात्कार झाल्या कारणामुळे मला तो दिसला आणि त्या आत्मतत्वाच्या साक्षात्कारामुळे माझा सर्व संशय, द्वैतभाव हा संपूर्णपणे नष्ट झाला. आणि ही सर्व केवळ त्याच्या दर्शनाची म्हणजे ज्ञानाची खूण आहे. तो सर्वत्र व्याप्त आहे, सर्व जगतामध्ये आहे. त्याने अनंत वेश अनंत रूपे जी दिसतात ती सर्व त्याचीच रूपं आहेत. अशा रूपाने मी त्याला पाहिला. आणि रुक्मादेवीवर जो श्री विठ्ठल, त्याच्या ओळखीची खूण मला परमभाग्याने कशी प्राप्त झाली ते तुला सांगते ग, असं म्हणून ज्ञानेश्वर महाराज आपल्या सखीला हा आपला अनुभव सांगतात. हा एक स्थूल अर्थ या अभंगाचा आपण पाहू शकतो. पण सूक्ष्मामध्ये पाहिल्यानंतर या अभंगामध्ये खूप काही ओलावा आहे, खूप काही वेगळेपण आहे. प्रथमतः आपण एक लक्ष घेतली पाहिजे की सखी कोण आहे, मैत्रीण कोण आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या अनेक विरेहणीमध्ये किंवा अनेक अभंगांच्या सखीचं वर्णन केलं आहे. हे नेमकं काय आहे तर रसरस्य रसिक हे भागवत धर्मातल्या परमार्थाचं मूळ पाय आहे. रस, रस्य आणि रसिक. तर रस जो आहे हा ब्रह्मरस आहे, प्रेमरस आहे. रस्य जे आहे ते हा ब्रह्मरस प्रेमरस पिणारी माणसं आहेत. आणि रसिक जे आहेत ते भगवान परमात्मा आहेत. आपण बघतो भागवतामध्ये की रासक्रीडा झाली ती पण रस, रस्य, रसिक यांच्या द्वाराच झालेली आहे. तर रस हा ब्रह्मरस आहे, प्रेमरस आहे. हा परमार्थातला अद्भुत रस आहे. रस्य जो आहे तो साधक आहे आणि रसिक जो आहे तो परमात्मा श्रीकृष्ण आहे. रस्य जो आहे तो साधक आहे, त्या गवळणी आहेत. तर ज्ञानेश्वर महाराज भगवान परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी तर सगळ्यात मोठा भाव सांगतात की सखी भावातून गेल्यानंतर भगवंतांची प्रथम प्राप्ती पटकन होते. कारण या जगामध्ये एकमात्र पुरुष परमात्मा श्रीकृष्ण आहे. आपण सगळ्या स्त्री रूपामध्ये जर आपण आलो आणि जर अधिक त्याच्यावर प्रेम केलं आणि अधिक जवळीक निर्माण केली तर तो आपल्याला सहजरित्या दर्शन देतो किंवा प्राप्त होतो. ही गोष्ट बाकी निर्विवाद सत्य की ज्यावेळेला अध्यात्मामध्ये आदिशक्ती राधिकेची कृपा होते त्याला श्रीकृष्णांचं चरण दर्शन साधकाला प्राप्त होतं. मग साधकाची साधना करत असताना तो भाव आहे तो भगवंताशी सख्य हा भाव आहे. तो भगवंताशी सख्य होण्याचा प्रयत्न करतो, युत होण्याचा प्रयत्न करतो, युक्त होण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातून भगवंताला प्राप्त करतो. तर ज्ञानेश्वर महाराज सखी भावामध्ये जाऊन, गोपी भावामध्ये जाऊन, पूर्णपणे प्रेमभावामध्ये जाऊन भगवंतांची एक प्रेयसी किंवा भगवंतांच्यावरती अपार प्रेम करणारी एक स्त्री किंवा भगवंतावरती अपार अपार श्रद्धा असलेली, श्रद्धा रूपामध्ये, कारण श्रद्धा भक्ती ह्या सगळ्या स्त्रीवाचक शब्द आहेत. ती श्रद्धा, ती भक्ती आणि तो देव
म्हणजे ज्यावेळेला मी श्रद्धा युक्त अंतकरणे बघतो, मी ज्यावेळेला भक्ती करतो त्यावेळेला मी आपोआपच स्त्रीवाचक होतो आणि तो देव म्हणजे भगवान श्रीकृष्ण. आणि देवांचा देव कोण असेल तर तोही एकमेव भगवान श्रीकृष्णच, दुसरं कोणी नाही. देवाचा देव म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा. तर तो मला आज दिसला, मी त्याला पाहिलं आणि तो मला कसा दिसला त्याचं वर्णन आधी आम्ही माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातून ऐकायचे. तर माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी. भगवंताला कसं पाहिलं तर त्यावर ते म्हणतात की मी तो सर्वत्र व्याप्त असल्यामुळे जगतामध्ये जे अनंत रूपं दिसत आहेत किंवा अनंत वेशधारी जीव जे दिसत आहेत ही सर्व त्याचीच रूपं आहेत आणि अशा रूपाने मी त्याला पाहिला. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं ना ते भगवंताला असं पाहिलं की मी जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. अशा रूपामध्ये भगवंताला पाहिलं. कसं पाहायचं भगवंताला तर चराचरामध्ये प्रत्येकामध्ये तो भगवंत भरलेला आहे. मग कोणाचा मत्सर होता कामा नये, कोणाचा द्वेष होता कामा नये, कोणाविषयी मनात कलुषित भावना असता कामा नाही आहे, कोण आवडतो कोण नावडतो असं वर्गीकरण असता कामा नाही आहे. तर ह्या रूपाला पोचलेले माऊली ज्ञानेश्वर महाराज त्या रूपातूनच सांगतात की ज्याप्रमाणे भगवंतांची अनंत रूपं आहेत आणि अनंत वेश त्यांनी धारण केलेले आहेत. जेवढे सृष्टीतले जीवजंतू ते सगळे त्याची रूपं आहेत आणि जेवढ्या सृष्टीतल्या लोकांनी जेवढी म्हणून जीवांनी शरीर धारण केली आहेत ते त्याचे वेश आहेत. कारण आपला मानवीय शरीर हा एक मानवीय वेश झाला, गाईचं शरीर हा एक वेश झाला, तसंच अन्य शरीर हे त्याचा वेश झाला. आपण म्हणतो की मी आज पगडी वगैरे घातली होती, मी आज फेटा बांधला होता, मी आज अंगावर उपरणं घेतलं, आज मी 3/4 ड्रेस घातला होता, आज मी लंगोट फक्त बांधला होता. म्हणजे आपण तो वेश धारण करतो आणि त्या भूमिकेत जातो. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तो अनंत रूपधारी आणि अनंत वेशधारी तो परमात्मा जे संपूर्ण चराचर त्याचीच रूपं आहेत, अशा चराचरातल्या त्याच्या रूपातल्या परमेश्वराला मी त्याच रूपामध्ये पाहिला. हा मोठा वेगळा भाव आहे. मी त्याला त्याच रूपामध्ये पाहिला. म्हणजे मी समजा ब्राह्मण बघितला असेल तर तो परमात्मा मला ब्राह्मण रूपात दिसला. मी श्वान बघितलं तर तो मला श्वान रूपात दिसला. मी सुकर बघितलं तो मला सुकर रूपात दिसला. मी स्त्री बघितली, मुलगी बघितली, त्या मुलीच्या रूपामध्ये दिसला. म्हणजे भगवंताला पाहण्यासाठी आकाराची, रूपाची आणि वेशाची मर्यादा नसते, तो त्याच्यामध्येच असतो. मी तुम्हाला आधी एक उदाहरण सांगतो हे पटकन कळण्यासाठी, म्हणजे हे होईल. एकदा गोस्वामी तुळशीदास महाराजांना दृष्टांत झाला आणि दृष्टांतामध्ये प्रभू रामचंद्रांनी सांगितलं की सांप्रत काळी मी जगन्नाथपुरीला आहे आणि तू माझ्या दर्शनात जगन्नाथपुरीला ये. त्याला गोस्वामी तुळशीदासजी महाराज काशी नगरीतून चालत 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 निघाले. काशी कुठे आणि जगन्नाथपुरी कुठे, तर पूर्वेला पूर्ण चालत 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 ते लांब वर पोहोचले. त्यांना जवळजवळ 1.5-2 महिने लागले. पहाटेच्या वेळेला ते पुरीला पोचले तर एवढी गर्दी दिसली लोकांची. त्या गर्दीमध्ये ते पाठीमागच्या बाजूला सगळ्यात शेवटी हात जोडून उभे राहिले, माझा राम दिसणार आहे. करता 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 त्यांचा नंबर येईपर्यंत सूर्य पुष्कळ वरती आला होता. आतमध्ये ज्या मंदिरात तिने प्रवेश केला तर बघितलं तर ते जगन्नाथाची मूर्ती, मोठे मोठे डोळे बटबटीत, हात नाहीत आणि एक लाकडाचा ओंडका. तसंच बघितलं तर त्या ह्याच्यामध्ये त्यांनी बघितलं बलराम तसेच आणि सुभद्राई तशीच. म्हणजे हा आपला देव नाही, हा राम नाही, हे काहीतरी वेगळं आहे. नमस्कार केला आणि तिथून बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर बाहेर जाऊन रस्त्यावरती एका ओट्यावर जाऊन बसले आणि तिथे बसून रामाला त्यांनी कळवळून हाक मारली, रामराया रे काय आहे, तू सांगितलं मी इतक्या लांब आलो पण इथं तुझं दर्शनच झालं नाही मला. आणि काही ते बटबटीत डोळ्याचं असं कुठं आहे का ज्याला हात नाही पाय, तुझ्या हातामध्ये काय धनुष्य आहे, काय त्याचं टणटकार आहे, काय तू बाण मारतोस काय. रामाविषयी खूप बोलले. दिवस अख्खा गेला, तोंडामध्ये पाणी म्हणून घेतलं नाही. रात्र झाली, भूक लागली पण काही खाल्लं नाही. मध्यरात्रीच्या सुमाराला एक छोटासा मुलगा आला आणि हातात थाळी होती.
आणि त्यांनी त्यांना सांगितलं की तुळशीदासजी महाराज तुमच्यासाठी मी नैवेद्य आणला आहे. कोणाचा? तुम्ही जगन्नाथाचा नैवेद्य आणला आहे. तुळशीदासजी महाराजांनी हात धुवून सांगितले मला जगन्नाथाचं नैवेद्य नको. का म्हणे जगन्नाथाचा नैवेद्य तुम्हाला का नको? कारण म्हणे जगन्नाथाचा नैवेद्य हा उष्टा झाला, त्याने खाल्लेला आहे. माझा देव राम आहे, जे मला मिळतं ना ते आधी मी रामाला निवेदित करतो आणि मग मी खातो. पण इथे राम नव्हता का? तो म्हणजे राम नाही इथे. इथल्या देवाला हात नाही, कान नाही, पाय नाही, डोळे नाही, तोंड नाही. हे ऐकल्यानंतर तो लहान मुलगा हसला आणि म्हणे का हो तुळशीदासजी महाराज रामचरितमानस कोणी लिहिलं? तो म्हणे का? तो म्हणे त्याच्यामध्ये तुम्ही लिहिलं होतं ना की बिनु पग चले, बिनु हात, बिनु नयन. तर तुम्ही जर बिनु कान म्हणून तुम्ही देवाचं वर्णन केलं, निर्गुण निराकाराचं वर्णन केलं आणि इथे आल्यानंतर बाकी तुम्ही सगुण रामाला पाहता. ऐकल्यानंतर तू कोण आहेस विचारलं तर एकदा जगन्नाथ आणि एकदा राम रूपात त्या बालकांनी दर्शन दिलं. मीच जगन्नाथ आहे आणि मीच राम आहे, मीच तुम्हाला बोलवलं होतं. आजही आपण जर गेलो जगन्नाथपुरीला तर जिथून महाराजांची म्हणजे भगवंताची प्रदक्षिणा ही जाते, मिरवणूक जाते, तिथे डाव्या हाताला आजही तुळशीदासाचा कट्टा आहे आणि जिथे रामरूपामध्ये दर्शन मिळतं म्हणून लोक ते कट्ट्याला नमस्कार करतात. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की ज्यावेळेला माणसाच्या अंतःकरणामध्ये मी त्याला अमुक रूपामध्ये पाहतो अशी भावना असते त्यावेळेला देव दिसत नाही. योगी दुर्लभ का? कारण योगी ध्यान करताना विशिष्ट रूपातच त्याचं ध्यान करत असतात. साधक त्याचे विशिष्ट पद्धतीने ध्यान करतात आणि विशिष्ट पद्धतीने ध्यान केलेलं त्याला आवडत नाही. त्याला काय आवडतं की सर्वत्रामध्ये मला जो पाहू शकतो, सर्वत्र नमस्कारी मज एका ते, माझ्याशिवाय ज्याला दुसरी बुद्धी नाही, जो केवळ मलाच पाहतो आणि जो केवळ सर्वांच्यामध्ये मला पाहतो. तू म्हणे हे मीची करी माझी या भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मज एका ते, मी वाचोनी पांडवा आन नाही ज्याच्या जीवा. तो भक्त मला आवडतो. आणि ज्ञानेश्वर महाराजांना तोच अनुभव आला की अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी. मी बघितलं, म्या सखी ऐक, गोपभावाने सांगतो अगं मी बघितलं. आणि मी कसं बघितलं तर ज्याचं जसं रूप आहे त्या रूपामध्येच मी भगवंताला पाहिले. कारण ह्याला फार महत्त्व आहे. त्याचं जसं रूप आहे त्या रूपात त्याला स्वीकारता आलं पाहिजे. मग एखाद्याचं रूप भयानक आहे, उग्र आहे, एखाद्याचं रूप कोमल आहे, प्रेमळ आहे, एखाद्याचं मंगलमय रूप आहे, कोणाचं रूप कसं आहे, कोणाचं रूप कसं आहे. भगवंताने रूपं बघितली नाहीत. आपल्याला भागवताचं प्रसिद्ध उदाहरण माहिती आहे की ज्यावेळेला ती कुब्जा किंवा ती ज्यावेळेला भगवंताचा अंगाराग करायला आली होती दासी, त्यावेळेला भगवंताने तिच्याकडे बघितलं आणि सुंदरी म्हणून तिला हाक मारली होती, हे सुंदरी. आणि तिच्याकडून अंगाराग करून एका चंदनाच्या बदल्यात भगवंताने तिला सुंदर रूप प्रदान केलं. अशी ती कंसाची दासी. म्हणजे भगवंत जे आहेत ते प्रत्येकाच्या मध्ये आतमध्ये आत्मरूपामध्ये, हृदयामध्ये, ज्ञानरूपामध्ये, हृदयामध्ये, आत्मतत्वामध्ये, हृदयामध्ये, चैतन्य रूपामध्ये ते प्रत्येकाच्या निवास करतात. म्हणून पहिला उपदेश काय असेल या अभंगाचा, तर पहिला उपदेश असा आहे की अनंत रूपे अनंत वेशे देखिले. आपण पाहायला शिकलं पाहिजे. म्या मी त्यासी ते केलं पाहिजे. मग त्यावेळेला मला तो कळतो की तो परमेश्वर कसा आहे, जो ज्या रूपामध्ये त्या रूपात मी त्याला पाहतोय. मग मला कळालं की योगी या दुर्लभ, तो योगी लोकांना पण दुर्लभ आहे. कारण का? तर योगी लोक एका विशिष्ट पद्धतीने त्या भगवंतांचं सेवन करत असतात, विशिष्ट पद्धतीने भगवंताला स्वीकारत असतात, विशिष्ट पद्धतीने भगवंताला आत्मसात आत्मरूप करत असतात. कोणी ध्यानामध्ये करतं, कोणी चैतन्यामध्ये करतं, कोणी निर्गुणामध्ये करतं, कोणी हठयोगामध्ये करतं. भगवान शुकदेव महाराजांनी भागवत सांगायला सुरुवात केली त्यावेळेला मंगलाचरण केलं. त्यात पहिल्यांदाच त्यांनी म्हटले की जे योगी लोक भगवंताच्या छायेला म्हणजे सावलीला पण स्पर्श करू शकत नाहीत असे आपण आहात. म्हणजे काय आहे की विशिष्ट पद्धतीने तुम्ही साचोबद्ध भगवंताला करायला जाल, तर तुम्ही त्याला बांधायला जाल, तर तुम्हाला भगवंत कधीही दिसणार नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज अत्यंत प्रेमाने सांगतात की योगी या दुर्लभ. दुसरा अर्थ काय आहे ज्ञानेश्वरीमध्ये, याचा दुसरा अर्थ दिला आहे. एक आपल्याला 7व्या स्कंदामध्ये पण एक श्लोक येतो आणि तो श्लोक वेगळ्या तऱ्हेने आपला पाठही आहे प्रत्येकाचा. तो श्लोक असा आहे की नाहम वसामी वैकुंठे योगिनां हृदयान च मद्भक्ता यत्र गायन्ते तत्र तिष्ठामि नारद. किंवा
सततम कीर्तयंतो माम यतंतश दृढव्रताः या 11व्या अध्यायातल्या 14व्या श्लोकावरती भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तो मी वैकुंठी नसे, वेळू एक भानुबिंबी ही न दिसे, वरी योगियांचेही मानसे उमरळोनी जाय, परितयापाशी पांडवा मी हरपला गिवसावा, जेथ नाम घोष बरवा करती माझा, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्या विशद उदंड गाती, ऐसेनी माझे नाम घोषे, नाहीसी करती विश्वाची दुःखे. म्हणजे हा दुर्लभ मला देव दिसला कसा? तो दिसला अखंड नामघोषामुळे दिसला. अंतरंगामध्ये मी एवढा नामघोष केला, इतकं नामचिंतन करते. माऊली ज्ञानेश्वर रूपे ती गवळण किंवा ती स्त्री आपल्या सखीला सांगते की इतकं करते की त्या योगाने जो योग्यांनाही कधी दिसला नाही तो देव म्या देखिला साजणी. या अभंगामध्ये 2 वेळा भगवंतांनी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी म्या शब्द वापरला आहे. योगिया दुर्लभ तो म्या आणि अनंतरूपे अनंतविषयी देखिले म्या. तर मीला कुठेही प्राधान्य नाही आहे अध्यात्मामध्ये. मी म्हटलं म्हणजे अहंकार आला, मी पण मी त्याऐवजी त्यांनी म्या शब्द वापरून म्या म्हणजे काय? मी आणि तो जे आतमध्ये आहेत त्या रूपातून मी त्याला पाहू शकले. म्या देखिला जसं देखिला म्हटलंय ना, पाहता म्हटलंय ना, त्याप्रमाणे म्या शब्द पण 2दा आला आहे आणि 2दा येऊन म्या देखिला, म्या पाहिला, म्या केला. का? तर अखंड नामघोषाचा हा परिपाक झाला. वृंदावन की कुंजल गली नगे, लीनो बजा के ढोल, माई मैंने गोविंद लीनो मोल. तर म्या देखिला मी त्याला पाहिलं. तो त्याचं दर्शन अत्यंत दुर्लभ आहे. तो खूप दुर्लभ दर्शनाचा आहे. तो म्या पाहिला. दुर्लभ का झालं? तो दुर्लभ नाही खरं सांगायचं तर. दुर्लभ आमच्या मनाची अवस्था आहे. आम्ही त्या भगवंताला पाहण्यासाठी ज्या पद्धतीने पाहायला पाहिजे ती पद्धत आत्मसात करत नाही, एवढंच दुःख आहे. ती पद्धत प्रल्हादाने आत्मसात केली, ती पद्धत ध्रुवाने आत्मसात केली, ती पद्धत संतांनी आत्मसात केली. ते भगवंतापासून दूर नाहीतच, पण ती पद्धत आपल्याला आत्मसात करता येत नाही. आपल्याला ते अवघड वाटतं. परमार्थ कार्य म्हणजे खूप काहीतरी अवघड आहे. देवाचं कार्य म्हणजे खूप काहीतरी अवघड आहे. त्याला हे वाचावं लागतं, ते नियम पाळावे लागतात, ते असं करावं लागतं, तुळशीची माळ गळ्यात घ्यावी लागते, अमुक करावं लागतं. हे आम्ही आमच्या नियमांनी आम्ही बद्ध होऊन बसलो. पण भगवंताला प्राप्त करण्यासाठी जी मनाची एकरूपता, त्याच्या ठाई निष्ठा आणि मुखामध्ये नाम, या नेमक्याला आम्ही वंचित होतो. आणि म्हणून ते म्हणतात की योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी. आणि कसा बघितला तर पाहता मना न पुरेची धणी. या शब्दामध्ये फार सामर्थ्य. मी पाहत गेल्यानंतर मना न पुरेची. मी ह्या रूपाला पाहिलं, अरे किती सुंदर. मी बालक रूपात पाहिलं, किती सुंदर. मी एखाद्या गायीच्या वासराला पाहिलं, किती सुंदर. मी हालल्या डोळ्यात पाहिलं, किती सुंदर. मी उमललेल्या कमळाच्या कळीमध्ये पाहिलं, किती सुंदर. मी एका गुलाब पुष्पात पाहिलं, किती सुंदर. मी गच्च भरलेल्या मोगऱ्याच्या ओंधळीत पाहिलं, प्रत्येक मोगऱ्यामध्ये भगवान परमात्मा, किती सुंदर. मी उकरड्यावरती पाहिलं, तरी किती सुंदर. आपण जर यांचं भगवंताचं बघितलं तर मधुराधिपतेर अखिलम मधुरम. किती सुंदर. मी स्त्रीत पाहिलं, मी पुरुषांमध्ये पाहिलं. म्हणून पाहता मी एका रूपात नाही पाहिलं त्याला. अगं सखे ऐक ग, अगं तुझ्यामध्ये मला तोच दिसतोय, अगं माझ्यामध्ये मला तोच दिसतोय, चराचरात तोच दिसतोय, झाडामध्ये तोच दिसतोय. अगं मयुराने पंख पसरावेत ना, तसं त्या झाडाच्या फांद्या पसरल्या आहेत. मयूर तर फक्त पाऊस आल्यानंतर नाचतो. ही झाडं बघ, म्हणजे तो कृष्ण बघ, माझ्याकडे बघून आनंदाने पालवत तो वाऱ्या धुळकीवर हलतो आणि हलता मला हाक मारतो, ए तू आलीस, ए थांब ना माझ्याजवळ. एखादी गाय, एखादं वासरू, वाहणारं नदीचं पाणी, आकाशामध्ये दिसणारी एखादी चांदणी, आकाशात दिसतो एखादा चंद्रमा, किंबहुना एखादा साधू, एखादा वासुदेव सकाळी सकाळी येतो तो, एखादा जोगी, एखादा बैरागी, एखादा हट्टी मुलगा, एखादा चिडखोर संताप करणारा वृषभ किंवा बैल, सगळ्यात तुम्हाला दिसतोय ग. ही त्याचीच रूप आहेत ग. हा सगळा त्याचा स्वभाव आहे. म्हणून पाहता मना न पुरेची धणी. धणी म्हणजे तृप्तता. म्हणजे तृप्तच होत नाही. मी ज्या रूपामध्ये पाहू त्या रूपामध्ये. भगवंताने ही दिव्य दृष्टी अर्जुनाला दिली होती आणि त्या दिव्य दृष्टीने अर्जुनाला विश्वरूप दाखवलं होतं.
म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो की ज्या वेळेला अनंत रूपे अनंत वेशे त्याला आहे त्या रूपामध्येच पाहायची सवय डोळ्याला लागेल, जेव्हा मुखामध्ये तेवढं नाम येईल त्यावेळेला आपली अवस्था कशी होईल तर पाहता पाहता मना न पुरेची धनी, मन भरणार नाही, मन तृप्त होणार नाही. ते मन एवढं आनंदून जाईल की अजून 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 किती पाहू, काय काय करू, किती बोलू किती बोलू किती बोलू. इथं असा दिसतोय, पुढे कसा दिसतोय, तर तो भगवान तुम्ही पाहिला कसा दिसला तर देखिला देखिला माये देवाचा देव. पाहिला अगं खरंच पाहिला मी, पुन्हा पुन्हा सांगतात वृतम वचमी सत्यम वचमी, त्याप्रमाणे देखिला देखिला खरं सांगते मी, त्याला बघितला. कोण तर देवाचा देव. देवाचा देव कोण आहे तर देवाचा देव एकमात्र आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा. त्या श्रीकृष्ण परमात्म्याला मी पाहिलं आणि त्यामुळे त्याचा साक्षात्कार मला झाला. हा साक्षात कसा झाला तर निमाले दुजेपण ह्या ओळीमध्ये साक्षात कसा झाला त्याचं रहस्य जडलेलं आहे. ते म्हणतात की आत्मतत्वाने साक्षात्कार केल्या कारणामुळे तुम्हाला दिसला. आत्मतत्वाने साक्षात्कार, हरी दिसे जनीवनी आत्मतत्वी. भगवंत जनावनामध्ये दिसतो तो केवळ आत्मतत्व प्राप्त झालं तर. आत्मतत्वी तू तसा होशील तसं तुला जग दिसेल. माझ्या मनात संशय, मला जगात संशय दिसतो. माझ्या मनामध्ये पाप, मला जगात पाप दिसतं. माझ्या मनामध्ये प्रेम, जगाचा प्रत्येकजण प्रेम करणारा दिसतो. माझ्या मनामध्ये जो भाव तो भाव मला दिसतो. आणि म्हणून मला आत्मसाक्षात्काराने तो भगवान परमात्मा आत्मतत्वाने दिसल्या कारणामुळे माझा सर्व संशय, माझा सर्व प्रकारचा द्वैत भाव हा नष्ट झाला. फिटला संदेह, संशय नष्ट झाला. आणि निमाले दुजेपण, दुजेपण म्हणजे द्वैत भाव, मी आणि तो वेगळा आहे हा भावच मुळी अंतःकरणातून निघून गेला. तो आणि मी म्हणजे तो. भाव तोची देव, भाव तोची देव. तर हा अनुभव जो आहे तुम्हाला प्राप्त झाला. ज्ञानेश्वर महाराज अत्यंत प्रेमाने आपल्याला प्राप्त झालेला अनुभव सांगतात. पण हे कधी कळतं तर विशिष्ट प्रकारे ध्यान करून त्याची प्राप्ती नाही आहे, विशिष्ट प्रकारे चिंतन करून त्याची प्राप्ती नाही आहे. तर सर्वात त्याला पाहायला शिकण्याच्या एका सहज कृतीमुळे त्याची प्राप्ती आहे. जगात चराचरामध्ये जो जसा आहे तशा स्वरूपात भगवंतच आहे हे पहिल्यांदा मनाला पक्क बिंबवा आणि अनंत रूपे अनंत वेशे त्याला पाहण्याचा प्रयत्न करा. हे ज्याला बघतो त्यावेळेला आम्हाला कसा दिसतो तर बाप रुक्मादेवीवरू खुण बाणली कैसी. ही सगळी कृपा रुक्मादेवीचा वर जो श्री विठ्ठल आहे ना त्याच्या ओळखीची खूण परमभाग्याने मला कशी प्राप्त झाली हे सांगता येत नाही. पण गंमत सांगू तुम्हाला, आतली गंमत खरी, हे विठ्ठलानेच मला ही परमभाग्याची खूण शिकवली. आणि त्यामुळे बाप रुक्मादेवी वराची ही खूण मी बाणली, हृदयामध्ये जपली आणि त्याचा अंगीकार केला. आणि त्यामुळे ती भगवंताला सगळीकडे पाहू शकले. बाणली कैसी, मी माझ्याकडे बाळगली कशी, मी कशा तऱ्हेने त्याला हे केलं. म्हणजे विठ्ठलाच्या रूपानेच हे परमभाग्य मला प्राप्त झालं आणि ते परमभाग्य तुम्हालाही प्राप्त होईल. आणि म्हणून सांगतो की इतरत्र कुठेही जाता फक्त 4 अक्षरी शब्दांचा जप करा. आणि 4 अक्षरं कोणते आहेत तर श्री विठ्ठल, ही 4 अक्षरं आहेत. ही 4 अक्षरं जे कोण जपतात ते उत्पत्ती, स्थिती, लय आणि निवारण त्याच्या पलीकडे जातात. ही 4 अक्षरे जपतात ते वासुदेव, प्रद्युम्न, संकर्षण, अनिरुद्ध या चतुर्व्यूहाच्या पलीकडे जातात. ही 4 अक्षरे जपतात ते मन, बुद्धी, चित्त, अहंकार या चित्ताच्या चतुरूपाच्या पलीकडे जातात. किंबहुना आम्हाला जे सूक्ष्मदेह, कारणदेह, लिंगदेह आणि स्थूलदेह हे 4 देह आहेत. हे 4ही देह आम्ही त्यातून ओलांडून जाऊ शकतो. 4ही देहाची मुक्ती साधली. हे 4ही करता येतात. किंबहुना भूत, भविष्य, वर्तमान आणि भगवंत याच्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आम्ही पलीकडे जाऊन त्या भगवंताला प्राप्त करतो. ही खूण मला बाणली, हृदयामध्ये स्थिर केली कैसी, त्या केवळ विठ्ठलाच्या कृपेमुळे. आणि म्हणून मला सांगते 4 अक्षर जपा, ते नाम सोपे रे, श्रीराम कृष्ण गोविंद, श्रीराम कृष्ण गोविंद, श्रीराम कृष्ण गोविंद. आणि वाचेशी सद्गत जपे आधी. हे ज्याला कळलं ना तोच ह्या अनुभवाला आणि पात्र ठरतो. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की योग्यांनाही दुर्लभ असा भगवान परमात्मा मी पाहिला.
तो जसा अनंत रूपातला, अनंत वेशातला, त्या रूपामध्ये मी त्याला पाहिला. हो 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 मला दाखवला. त्या बाप रखुमा देवीवर विठ्ठलाने मला दाखवला. त्यांनी मला खूण सांगितली आणि ती खूण अशी सांगितली की त्यामुळे माझा सगळा संदेह फिटला. माझं दुजेपण निमाले, माझं दुजेपण नष्ट झालं आणि आता एकच झालं की मी सर्वत्र तो भरलेला आहे त्या प्रेमानंदाचा अनुभव घेत आहे. आपण सर्वांनी हा अनुभव घ्यावा. त्यासाठी एकच गोष्ट करावी की आपल्या सद्गुरूंनी दिलेल्या नामावरती इतकी पराकोटीची निष्ठा ठेवावी आणि ते नाम इतक्या वेगाने, त्वरेने आणि न विसरता अखंड गात राहावं. गाता गाता हा भाव आपल्याला प्राप्त होतो. आणि हा एकदा का भाव प्राप्त झाला की जिथे पाहू तिकडे, जिकडे पाहे तिकडे बाई, हरी विण दुजे नाही, एका जनार्दनी माझे आई, चरणी मन ठेवू, हा अनुभव प्राप्त होतो. झालेली सेवा सद्गुरूंनी दिलेल्या नामाला अर्पण करून वाणीला विश्राम देतो. सद्गुरु चरणार्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री गुरु गोविंद महाराज की जय. श्री सद्गुरु केशवदत्त महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. सर्व संतन की जय. सर्वांना माझा अत्यंत प्रेमपूर्वक नमस्कार. जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण.